नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागाची सुरुवातच खूप भावनिक पद्धतीने होते. नंदिनी आणि जीवा अनेक दिवसांनंतर देशमुखांच्या घरी येतात. घरासमोर दिसताच नंदिनी थांबते, डोळे भरून येतात. ती काही न बोलता फक्त घराकडे पाहत राहते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, आपण कोणालाही न सांगता अचानक आलो आहोत. पण नंदिनी लगेच उत्तर देते, आपल्या घरात यायला कोणाची परवानगी लागत नाही. हा संवाद खूपच हळवा वाटतो, कारण कित्येक दिवसांनी नंदिनी आपल्या घरात पाऊल ठेवते आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. याचवेळी काव्य आणि पार्थ खोलीत येतात. जीवा नंदिनी आलेले पाहून दोघेही खूप खुश होतात. पार्थ धावत येऊन जीवाला मिठी मारतो आणि काव्य नंदिनीला घट्ट जवळ घेतो. चारही जण एकत्र आल्यावर घरात क्षणभरासाठी तरी पुन्हा आनंदाचं वातावरण तयार होतं. याचवेळी हलकी फुलकी गंमत सुरू होते. काव्या, पार्थ आणि बोक्याबद्दल बोलताना सगळे हसतात आणि नंदिनी सगळ्यांना तिळगुळ देते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हे दृश्य पाहून मानिनीताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आपली चारही मुले एकत्र पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण हा क्षण क्षणभराचाच असतो. मानिनीताईंना ठेस लागते आणि त्या दचकून उठतात. तेव्हा कळतं, हे सगळं एक गोड स्वप्न होतं. स्वप्न तुटल्यावर मानिनीताई खूप हळव्या होतात. आज मकर संक्रांतीचा दिवस, लग्नानंतरचा पहिला सण, पण घरात आनंद नाही, सगळीकडे दुरावा आहे. त्या देवाकडे एकच प्रार्थना करतात, माझ्या मुलांच्या आयुष्यात तिळासारखी ऊब आणि गुळासारखा गोडवा परत आण. दुसरीकडे जेव्हा लाईव्ह येतो, नेहमीसारखा त्याचा विनोदी अंदाज, फॉलोअर्सची गप्पा, नंदिनीचा उल्लेख, पण वास्तवात नंदिनी त्याच्याशी अजूनही बोलत नाहीये. बाल्कनीत नंदिनी दिसताच जेव्हा खुश होतो. तिला मनवण्यासाठी रिक्षातून गाणं म्हणतो, डान्स करतो, कान पकडून माफी मागतो. पण नंदिनी मात्र शांत. ती काहीही प्रतिक्रिया देत नाही. जीवाचे सगळे प्रयत्न फसतात. याचवेळी नंदिनीचे वडील तिथे येतात. त्यांचा राग स्पष्ट दिसतो. जीवा थोडासा घाबरतो, पण तरीही हार मानत नाही. इकडे देशमुखांच्या घरी पार्थ आणि काव्याचा ट्रॅक पुन्हा ताणलेला दिसतो. बोक्यामुळे झालेली गंमत हसवणारी असली तरीही तिच्या मागची भावना वेगळीच आहे. काव्या पार्थसाठी नाश्ता करते, त्याची काळजी घेते, पण पार्थ सतत स्वतःभोवती एक इगोची भिंत तयार करतो. तो स्पष्ट सांगतो, जो पार्थ तुमच्यासाठी काही करेल तो पार्थ आता उरलेलाच नाही. हे शब्द काव्याला खूप दुखावतात. तिचे डोळे पाणावतात, पण पार्थ तिथून निघून जातो. हा सीन खूप भावनिक आहे आणि पुढे मोठा टर्न घेणारा आहे. नंदिनी दुसरीकडे हलव्याचे दागिने पाहत असते. मानिनीताईंचे शब्द, त्यांचा उत्साह, पहिल्या मकर संक्रांतीचे स्वप्न, तिला हे सगळं आठवत राहतं. आज त्या सणादिवशी ती आपल्या आईपासून दूर आहे याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर दिसतं. मानिनीताई मात्र घरात संक्रांतीची तयारी सुरू ठेवतात. काव्यासाठी साडी, पार्थसाठी कुर्ता, हलव्याचे दागिने. पार्थ फारसा प्रतिसाद देत नाही, पण मानिनीताईंचा उत्साह काही कमी होत नाही. शेवटी एक धक्कादायक क्षण येतो. कोणीतरी मानिनीताईंचे डोळे झाकतं आणि पुढच्या भागाचा प्रोमो सुरू होतो. पतंगबाजी, रम्याचा राग आणि काव्याचे पतंग कापल्याची कबुली. पुढच्या भागात मोठी धमाल आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे, हे नक्की. एकंदरीत मित्रांनो, आजचा भाग भावनिक, हलका फुलका आणि पुढच्या ट्विस्टची तयारी असा होता. आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या रिव्ह्यू चॅनलसाठी आमच्यासोबत असेच व्हिडिओ पाहायला तयार राहा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे